बिहारच्या नालंदामध्ये मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर येते, ज्यात 8 भाविकांचा मृत्यू झाला, अनेक जण जखमी झालेत। चैत्र महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी दर्शनासाठी इथे गर्दी झाली होती आणि त्याच वेळेला चेंगराचेंगरीची ही दुर्घटना घडली। जखमी भाविकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बिहारच्या नालंदामध्ये मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर येते। यात 8 भाविकांचा मृत्यू झाला, अनेक भाविक जखमी झालेत। सध्या जखमी असलेल्या भाविकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। चैत्र महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी नालंदातल्या या मंदिरात दर्शनासाठी गर्दी होत असते आणि त्याच वेळेला मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर येते। यात 8 भाविकांचा मृत्यू झालाय। बिहारच्या नालंदामधली मंदिरात चेंगराचेंगरी झालेली आहे, ज्यात 8 भाविकांचा मृत्यू झालेला आहे। चैत्र महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी दर्शनासाठी म्हणून इथे गर्दी झालेली होती आणि त्याच वेळेला मंदिरात चेंगराचेंगरी झाली आहे, ज्यात 8 भाविकांचा मृत्यू झालाय। काही भाविक जखमी आहेत। बिहारच्या नालंदामधल्या मंदिरात चेंगराचेंगरीत 8 भाविकांचा मृत्यू झालेला आहे। काही जखमी भाविकांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय अधिकची माहिती? दिवसाला खूप मोठं महत्व आहे आणि ते चैत्र महिना सध्या सुरू आहे आणि त्यातील आज शेवटचा मंगळवार चैत्र महिन्यातील आहे। त्यामुळे जे शीतला माता मंदिर आहे बिहारच्या नालंदामधलं, त्या मंदिरामध्ये दर्शनासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती भाविक जे आहेत ते जमले होते। पण अचानकपणे चेंगराचेंगरीची घटना जी आहे ती घडलेली आहे। नेमकं घटना कशामुळे घडली, अफवा नेमकं काय उठली होती याची माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाहीये। पण या चेंगराचेंगरीमध्ये 8 लोकांचा मृत्यू, 8 भाविकांचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे। मोठ्या प्रमाणावरती भाविक जे आहेत ते जखमी झाले। जी माहिती मिळते होती आता, त्या 10 ते 12 जे भाविक आहेत ते गंभीर जखमी आहेत आणि त्यांना रुग्णालयामध्ये घेऊन गेलेले आहेत आणि त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। पण अचानकपणे ही घटना घडल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती गोंधळाचं वातावरण नक्कीच धन्यवाद प्रमोद, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।